पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। जिल्ह्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण करा, पुष्पवन महिला बहुउद्देशीय संस्थेची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण करावे यासाठी आज पुष्पवन महिला बहुउद्देशीय संस्था काळंबा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांच्या वतीने आज निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार गीते यांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्रात 2001च्या जनगणनेत विधवा महिलांची संख्या 14 लाख होती। अहिल्यानगर जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले, त्यात या एकल महिलांची संख्या फक्त ग्रामपंचायत क्षेत्रात 1 लाख आहे। याचा अर्थ या महिलांची संख्या प्रत्येक जिल्ह्यात खूप मोठी आहे। या महिलांची संख्या आपल्या जिल्ह्यात जर मोजली गेली तर या महिलांसाठी विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी आपल्याला करता येईल। यासाठी आपल्या जिल्ह्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे। हे सर्वेक्षण बिनखर्चिक आहे। तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एकल महिलांची अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट यांच्या मदतीने यादी करावी। ती संख्या तालुका जिल्हा स्तरावर एकत्रित करावी। नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका क्षेत्रातील अंगणवाडी, आशा सेविका व महापालिका, नगरपालिका यंत्रणेमार्फत तेथील सर्वेक्षण व्हावे। त्या संख्येच्या आधारे या महिलांचे धोरण करता यावे। अहिल्याबाई होळकर यांचे हे 300वे जयंती वर्ष आहे। अहिल्याबाई या एकल महिला असून त्यांनी जे कर्तृत्व दाखविले ते राज्यातील सर्व एकल महिलांसाठी अत्यंत प्रेरक आहे। त्यामुळे या जयंती वर्षात अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीनिमित्त आपल्या जिल्ह्यातील सर्वेक्षण करून एकल महिलांच्या पुनर्वसनाचे धोरण जाहीर व्हायला हवे अशी मागणी करण्यात आली। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा इकोनेट पुणे, क्षत्रिय कार्यकर्त्या पूनम बिराडे, स्वयंसेवक वर्षा वसावे, हिना वसावे, अलिसिबा गावित, सुनीता गावित, ऋषिदा वडवे उपस्थित होते। मुख्य संपादक हेमंत पाटील, नवापूर। पंचनामा न्यूज, नवापूर। महिला बहुउद्देशीय संस्थेकडून उपजिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यात आलं। निवेदनमध्ये ज्या एकल महिला आहेत त्या एकल महिलांच्या ज्या विविध शासकीय योजना आहेत, अपवाद सोडला तर बऱ्याच अशा महिला आहेत ज्या शासकीय योजनेपासून आजही वंचित आहेत आणि त्या महिलांपर्यंत त्या शासकीय योजना पोहोचलेल्या नाहीत। तर आज एक उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदनात म्हटलं आहे की अशा ज्या एकल महिला आहे या महिलांचं एक सर्वेक्षण केलं गेलं पाहिजे। या सर्वेक्षणमुळे पूर्ण महाराष्ट्रभरातील एकल महिलांचा एक आकडा शासनाला कळेल आणि या एकल महिलांसाठी विशेष काही तरतूद अजून करू शकतो का की जेणेकरून या एकल महिला अधिक सक्षम होतील। तर यासाठी एक निवेदन देण्यात आलं आणि तर हे निवेदन यासाठी दिलेलं आहे। माझ्यासोबत आलेल्या माझ्या साथी आहे, या एकल आहे, याच्यातली एक साथी माझी सोडली तर बाकी माझ्यासोबत सगळ्या एकल महिला आहेत। तर ह्या निवेदनामधून जर एक सर्वेक्षण झालं तर आपल्याला महिला ज्या एकल महिला आहेत त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाचा एक मोठा त्याच्यात भाग असेल की महिला एक आर्थिक सक्षम होईल। कारण की समाजामध्ये आजही असं दिसून येतं आपल्याला की महिला आर्थिक सक्षम नसल्यामुळे त्यांच्यावर विविध प्रकारचे अत्याचार हे होत असतात आणि हे सर्वेक्षण झाल्यानंतर शासनाला एक्झॅक्ट आकडा जर शासनाला कळला तर शासन एकल महिलांसाठी अजून वेगळ्या काही तरतूद करू शकतात आणि महिला आर्थिक सक्षम होण्यासाठी शासनाचा एक मोठा पाऊल असणार आहे। तर त्यासाठी शासनाला विनंती आहे की अहिल्याबाई होळकर जयंती आहे याचं औचित्य साधून आम्ही हे निवेदन दिलेलं आहे की शासनाला विनंती आहे की अहिल्याबाई होळकर सुद्धा एक एकल महिला होत्या, तर त्यांच्या जयंतीनिमित्त का असेना शासनाने हे एकल महिलांचं सर्वेक्षणाचं एक पाऊल उचललं पाहिजे आणि एकल महिलांचं सर्वेक्षण करून त्यांना विविध शासकीय योजना मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून भविष्यात या महिलांसोबत होणारे जे अत्याचार आहेत हे अत्याचार कमी होतील। तर ऑफिसमध्ये निवेदन द्यायला आलो आणि एकल महिलांचं सर्वे व्हायला पाहिजे गावांमध्ये, यासाठी एकल महिला जेणेकरून म्हणजे गावांमध्ये जास्त आहे तर त्यांच्यापर्यंत जे योजना भेटत आहे ती योजना गावातल्या एकल महिला आहे त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही, तर त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो।